शॉट बॉल होता डाऊन द लेग, वाईटचा इशारा पंचांचा. आणि बघा जी न्यूज कमळेची पसरली होती त्यामुळेच आज आणखीन एक मंडळ आहे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ. या मंडळाच्या माध्यमातून खेळणारा शेंडोबा 40+ कासार वडवली संघ, या वडवली संघाने देखील कमलेशला मदतीचा हात दिला होता. त्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण मुर्द्याची स्पर्धा आपण खेळतोय. ऑफ साईडला या ठिकाणी कट करतोय, चेंडू जातोय गोशांगी क्षेत्रामध्ये, धावा मिळतील 2. ऐकूया आपण हेमप्रकाश यांना. धावा झाल्या त्या म्हणजेच 3 धावा. म्हणजे 40+ क्रिकेट बघा, आपण नेहमीच म्हणतोय सामाजिक बांधिलकी बांधणारं क्रिकेट म्हणजे 40+ क्रिकेट. ऑफ साईडला चेंडूला कट केलं गेलं आहे. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण, अक्षरशः अंगाची माती त्या ठिकाणी केली होती चेंडूला अडवण्यासाठी. धावा मिळतील त्या म्हणजेच 2 धावसंख्या झाली आहे ती 5. त्यासाठीच मित्रांनो म्हटलं जातं ना की जवळीकपणातून नात्यांची जुळवण आम्ही करतो 23 गावांना बोलवण. ही आहे आगरी कोळी समाजाची वाटचाल आणि त्यामुळे टिकून आहे आगरी कोळी समाजाचा परिवार. ऑन साईडला यावेळेस फटका चांगला आहे, इथे देखील 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 7. कारण हा परिवार आहे, आपण खेळतो फक्त आपल्या समाजासाठी, आपण खेळतोय आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी. या ठिकाणी पैसा नाही आहे, त्याच्यामुळे आज हा समाज टिकून राहिला आहे, आज हा परिवार टिकून राहिला आहे. सुरुवात बघा 2 ते 3 संघांना झाली होती, आज 23 गावं या संस्थेला जुडले आहेत आणि नक्कीच अनेक ठिकाणी या संस्थेच्या नावाचा बोलबाला आहे. इनसाइड आउटचा फटका, क्लासिकल स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय खणखणीत दर्जेदार चौकार. 4. धन्यवाद डीजे. सुंदर फटका मेघनाथ यांच्या बॅट मधून आहे तो चौकार. अगदी बॅटचा इंच एज लागतो. चेंडू आता डिझल मध्ये मिळतील 1 धाव. नक्कीच मेघनाथ देखील प्राईज लावण्याचं काम. विनोद भगत मोरगावतील समाजसेवक आहेत. षटकार जर मारला मेघनाथनी तर 500 रुपये विनोद भगत यांच्या मार्फत. सुरेख चेंडू, अब्रेक चेंडू, जास्त धाव मिळणार नाही आहेत. मनोज चेंडू आडेपर्यंत 1च धाव. धाव संख्या 13. आपण बघतो मेगा फायनल आर के मोरगाव वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव ईस्ट वर्सेस वेस्ट. कोण ठरणार बेस्ट? मात्र जबरदस्त आयोजन नियोजन मुर्दा मास्टरच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, आपल्या समाजाच्या वतीने 23 गावामध्ये आपण ही स्पर्धा, ही मालिका बघतोय. ज्या मालिकेला सुरुवात झाली राई गावातून 1 मे 1989 रोजी विनोदजी मात्रे पुरस्कृत पहिली स्पर्धा राई गावात झाल्यानंतर त्या मालिकेला सुरुवात झाली. आतापर्यंत महाराष्ट्रभर 40+ बरेचसे संघ खेळतात. ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यामध्ये, मुंबई शहरामध्ये, नवी मुंबईमध्ये, पुण्यामध्ये देखील आणि कोकणपट्टा देखील 40+ सामने आपण बघायला मिळतात. आणि नक्कीच पब्लिक थोडी कमी झालेली आहे, कारण राई आणि मुर्दा या स्पर्धेतून पराभूत झाल्यानंतर जे चाहते होते थोडे कमी झाले. मात्र जे चाहते अजूनही आहेत, मग आपल्या समाजापुरता प्रेमापोटी सर बसलेले आहेत, त्यांचं देखील सर्वांचं, तमाम नागरिकांचं आम्ही आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आज मोरवाचे देखील पाठीराखे आहेत. मात्र संपूर्ण संघ आमचा थांबलेला, जेम्स बॉन्ड राई पराभूत झाला तर संपूर्ण संघ इथे थांबलेला आहे. नरेश मात्रे चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली स्वतः गोलंदाज निलेश आहेत. सुंदर झेल आणि संपलाय नरेश मात्रे यांचा खेळ.
आयोजन केलेलं आहे. सर्व सर्व नोंद घ्यायचं आहे सर्व प्रेक्षकांनी. नक्कीच आगरी कोळी युवा चषक लवकरच आपल्या भेटीला येतोय या मैदानात पुढच्या रविवारी. सुरेख चेंडू सुरेख फटका, मात्र मनोज चेंडू आडेपर्यंत एकदा कंप्लीट झालेला चेंडू थांबतोय आणि ते काय घडतं काय बिघडतं बघायचंय. थोडे थांबले 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 आणि ते गडी बाद. मेघनाथ मात्रला परतावा लागेल. मोठी विकेट, बिग विकेट. काय फिल्डिंग केली मनोजने बघा आणि एक मोठा गडी बाद केला. जबरदस्त खेळ सुरू आहे. अंतिम सामना सुरू आहे. ओम ब्रह्मदेव गोडदेव ईस्ट आणि आर के मोरवा वेस्ट. कोण ठरणार बेस्ट? मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन चेतन पाटील, गोलंदाज निलेश पाटील आहेत. नक्कीच त्यांची देखील जादू या मैदानात बघायला मिळाली. बॅटिंग असून दे, फिल्डिंग असून दे, गोलंदाजी असू दे, सर्व गुण संपन्न. धावसंख्या धावफलक झाले आहेत त्या 15. सुरेख स्लो चेंडू होता, मात्र फसवा चेंडू होता. मात्र या चेंडूवर देखील एक धाव कंप्लीट झालेला. मात्र कसा पकडेल लेग बायचा इशारा पंचांमार्फत येतो अशा गुरुजी राऊत आणि गुणेश मात्र या सामन्याचे अंतिम सामना बघतो आपण. मेगा फायनल. चेंडू हवेमध्ये बघायचंय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एकच धाव मिळेल. चेंडू आता डी झोन मध्ये जातो. चेतनसाठी बक्षीस आलेला आहे विनोद भगत यांच्या माध्यमातून. चौकाराला 100 रुपये, षटकाराला 200 रुपये. स्टेपआउट झाले मंगेश पाटील. बघायचं किती धावांचा फटका. महेंद्र पाटील चेंडू उचलेपर्यंत थोडीच मिस स्पीड, मात्र या फटक्यावरती 2 धावा आर के संघाला. धाव संख्या 19. दुपारपासून भोईर स्टँड भरलेला आहे, तो अजून भरलेला आहे बघा. आणि भोईर स्टँड या बाजूला देखील आलेला आहे. मात्र शतक संपलेल्या दुसरं धाव संख्या धाव फलकावरती 19. गडीबाद 2 आर के मोरवा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. अंतिम सामना मेगा फायनल बघतोय आपण. कोण जिंकणार, प्रथम क्रमांक कोण घेणार, द्वितीय कोण घेणार. नक्कीच मुर्दा मास्टर देखील चांगली खेळी खेळते, मात्र बॅटिंगमध्ये थोडा कमी पडला. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगली फिल्डिंग, सर्व गुण संपन्न आज चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे. तर गोडदेव संघाने राई संघाला पराभूत केलं, मुर्दा संघाला देखील पराभूत केलं. मात्र आत्ता टार्गेट असेल मोरवा संघ. नक्कीच वेगळा संघ आज पुढे येणार आहे. चॅम्पियन कुठला संघ ठरतोय? भावेश सुंदर फटका. मनोज पाटील चेंडू खाली आहे आणि झेल सुटतोय. मात्र इथे चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा. मनोज थोडे नाराज झालेत आपल्या फिल्डिंग वरतीच आणि या चेंडूवरती या फटक्यावरती 2 धावा. क्रॅम्प आलाय का? मनोज पाटील ओके आहेत का? लोणावळा एक्सप्रेस
धाव संख्या धावा फलकावरती 21 धावा. सुरेख फटका पुन्हा एकदा मनोज पाटील थोडे कमी पडतात चेंडू आडेपर्यंत. चांगली फिल्डिंग आणि चांगली फेकी. मात्र या फटक्यामध्ये 2 धावा थांबत नाहीत आणि 2 धावा चेतनांच्या आणि आर के संघाच्या खात्यात जमा झालेल्या आहेत. धाव संख्या 23. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता. पुन्हा एकदा मनोज थोडे कमी पडतात चेंडू अडवतोय. हा ना सुरू आहे. मात्र एक धाव समाधान कॉलबॅक करतो मंगेश सा म्हणून. अजूनपर्यंत चेंडू शिल्लक आहेत. मात्र या चेंडूपर्यंत अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही आहे. फक्त एक चौकार दिसतोय पहिल्या ओव्हरमध्ये. सुंदर फटका. मात्र शतक चेंडू खाली आहे आणि चूक होते आणि चेंडू जातोय वन्स पाऊंड सीमारेषेच्या बाहेर. मिळतील 4 धावा. हा येतो चौकार. आपण ऐकलं. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू लेग ब्रेक चेंडू. चेंडूचा बॅटचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू येतोय. जबरदस्त गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू मात्र अगदीच गोलंदाज हातामध्ये चेंडू जातोय आणि मंगेशला देखील परतावं लागेल. आणखीन एक गडी बाद आर के मोरवा संघाचा. मंगेश पाटील बाद. सुंदर झेल सुंदर चेंडू भावेश पाटील. जसा हेमंत आतमध्ये उतरला लगेच विनोदचा आम्हाला मेसेज आला. प्रत्येक षटकाराला 300 रुपये, चौकाराला 200 रुपये आणि 2-2 धावा जर धावून काढल्या तर त्या धावेवरती 100 रुपये असं बक्षीस लावलेलं आहे खास हेमंतसाठी. विनोद भगतने नक्कीच कालचा नाश्ता, कालचं जेवण, चहा कॉफी, आजचा नाश्ता, दुपारचं जेवण, चहा कॉफी सुंदर. रंजना मात्रे, कलावती पाटील आणि विमल मात्रे. धाव संख्या धाव फलकावरती 28 गडी बाद 3. 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत आर के मोरवा संघ 3 ओव्हरमध्ये 28 धावा. त्याच्यामध्ये 2च चौकार. मात्र षटकार अजून आलेले नाही आहेत. मात्र अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकवरती चेतन आहेत, नॉन स्ट्राईकवरती हेमंत आहेत. कालचा गोल्डन षटकार हेमंतच्या बॅटमध्ये आम्ही बघितला. मात्र आता या 12 चेंडूमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा करायला लागतील आर के संघाला. चांगला चेंडू नितीन टाकतोय. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. थोडीशी मिसफील्ड महेंद्र पाटील यांच्या मार्फत आणि या चेंडूवरती या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 30. नितीन आणि नितीन आज नितीन चमकलाय या मैदानामध्ये. काय सुंदर झेल टिपले, काय बॅटिंग केली, काय गोलंदाजी केली. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू. मात्र या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव लेगबाच्या रूपाने धाव आलेली आहे.
धाव संख्या धाव फलकावरती 31 धावा 31. कालचा जो त्यांनी गोल्डन षटकार मारला होता तशीच फटकेबाजी तोच फॉर्म तशीच बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. या मॅचमध्ये जास्तीत जास्त धाव बनावे लागतील आर के क्रीडा मंडळ मोरवा संघाला. हेमंत राऊत प्रथम स्ट्राईक घेतील. सुरेख चेंडू मात्र इथे चांगला प्रयत्न झेल करण्याचा होता मात्र झेल सुटतोय थोडे कमी पडतात आणि इथे 2 धावा. चेंडू आता डी झोनमध्ये जास्त धाव मिळणार नाही 2च धावा मिळतील. 2 धावा 1 धावा सुरू आहेत मात्र अजूनही मोठे फटके आलेले नाही आर के संघाचे. याचं कारण चांगली गोलंदाजी महेंद्र निलेश भावेश आणि तोच सातत्याने नितीन देखील करतोय. धाव संख्या 33 गडी बाद 3. नितीन वर्सेस हेमंत. सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू मात्र इथे अगदी चान्स आला होता गडी बाद करण्याचा. थोडे पुढे सरसावले होते. अगदी यॉर्कर चेंडू टाकण्याचं काम नितीनने केलं होतं. जबरदस्त चेंडू. प्रयत्न सुरू आहेत आर के मोरवे संघाचे धाव बनवण्याचा. प्लीज मुलांना साईडला जातला साईडला मुलांना साईडला व्हा. सामना सुरू आहे. प्लीज मांजा असेल साईडला काढून घ्या. दोन चेंडूचा शिल्लक आहे ह्या ओव्हरमध्ये. सुरेख अप्रतिम चेंडू योग्य टप्पा योग्य नियंत्रण आणि हलकासा लेग ब्रेक चेंडू झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. ब्लाइंड स्ट्रोक खेळले हेमंत. चांगला प्रयत्न सुरू आहेत आर के संघाचे. आतापर्यंत 2 चेंडू डॉट मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना होता मात्र सरस ठरतोय नितीन. अजून चेंडू शिल्लक आहेत मात्र स्ट्राईकवरती हेमंत पुन्हा एकदा. धाव संख्या थांबलेले स्थिरावलेले 33 धावा धाव फलकावरती. यस मात्र हा चेंडू काय असेल. यस अंपायर्स वाईट सेसर येतो आणि गडी देखील बाद आहे. बघा काय संधी आली होती मात्र थोडे कमी पडले हेमंत. मात्र ज्या हेमंतने काल धुमाकूळ घातला होता तो हेमंत आज स्वस्त्यामध्ये कमी धावेवरती बाद होताना दिसतोय. बघा पतंग कसा उडतो बघा. धन्यवाद डीजे. इथे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम अशोक बलवंत पाटील. नक्कीच शिलत्र संघाचे अध्यक्ष भूमिपुत्र यांचे अध्यक्ष राई मुर्दा मोरवा. नक्कीच आगरी समाजासाठी सर्व ठिकाणी धावून आलेले एकमेक व्यक्तिमत्व अशोकजी पाटील साहेब. मेट्रोचा संदर्भ असू दे किंवा आपल्या आग्रा संदर्भ असू दे किंवा या रोडचा संदर्भ असू दे सर्व ठिकाणी भूमिपुत्रांना चांगलं योगदान करतात आणि तेच अशोक पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. माजी नगराध्यक्ष आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार. धाव संख्या 35. अंतिम सामना आर के मोरवा वर्सेस ओमब्रह्मदेव गोडदेव. सुंदर आयोजन जय धाराय मुर्दा मास्टर्स आणि मुर्दा गावाच्या वतीने जबरदस्त आयोजन नियोजन.
सुरेख चेंडू, सुरेख फटका, चेंडू मात्र अडवतोय अगदी सिमरच्या आतमध्येच. चांगली फेकी, चांगली फिल्डिंग, मात्र या फटक्यावरती एकच धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी नितीन यांची, अप्रतिम गोलंदाजी. मात्र आतापर्यंत या 4 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 36 धावा करतोय आर के मोरवा संघ. असं वाटलं तर या 4 ओव्हरमध्ये 40 ते 50 धावा करतील, मात्र 4 ओव्हरमध्ये 36 धावा करतोय आणि जबरदस्त फक्त आणि फक्त 6 धावा देऊन 8 दिले, 2 एक लेग बाईज, एक वाईट देखील आहे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी नितीन करतोय. महेंद्र 13 धावा, निलेश 5 धावा 1 गडी बाद, भावेश 9 धावा 1 गडी बाद आणि नितीन 8 धावा. अशा प्रकारे 4 ओव्हरमध्ये 36 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा किंवा 15 धावा आर के संघ बनवेल आणि बनवावंच लागेल, कारण आपल्या अपोजिट संघ कुठला आहे. छत्तीस धावा, गडी बाद 4. शेवटचे 6 चेंडू, लास्ट ओव्हर. मुकेश, चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली, क्षेत्ररक्षक भावेश आहे आणि चूक करते भावेश मार्फत आणि झेल देखील सुटतो या चेंडूवरती, फटक्यावरती 2 धावा. गडी बाद करण्याची संधी आली होती, भावेश मार्फत चूक करतोय, झेल सुटते, 2 धावा देखील खात्यामध्ये जमा होतात आर के संघाच्या. धावसंख्या 38. फ्लायटेड चेंडू होता, फसवा चेंडू होता, मात्र हा जागर खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या कुठल्याही रेषेत नव्हते. कुमार गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मुकेश, वाईट सेसला पंचांमार्फत येतोय. अवांतर धाव, अवांतर चेंडू मिळतो आर के क्रीडा मंडळ मोरवा संघाला. धावसंख्या 39. सुरेख चेंडू, सुरेख फटका बघायचा. फटका, चेंडू पडल्यानंतर जास्त उंची गाठतोय आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. मिळतील 4 धावा. मात्र 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूचा जर षटकार जर मारले कोणी पण, तर विनोद भगत यांच्या मार्फत रोख रक्कम 200 रुपये. चेतनला संधी आहे, कुमारला देखील संधी आहे. 200 रुपये कमा. आपल्या संघात देखील धावा तुम्ही बनवा. विनोद भगत अगदी 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 समोर चेंडू खेळलाय आणि कॅमेऱ्याच्या खाली चेंडू गेलेला बघा, आणि हा येतोय ब्रँडेड षटकार आणि विनोद भगत यांच्याकडून 200 रुपये. बघा काय आपल्या संघावरती प्रेम आहे. चेंडू चेंडू दे त्याला मागून. धन्यवाद धन्यवाद. मॅचचा चेंडू आलेला आहे. 3 चौकार आणि 1 षटकार आता दिसतोय आणि या सर्व धावा चांगल्या पद्धतीने आलेल्या आहेत. 49 धावा झालेल्या आहेत. 49. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडूत चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्नामध्ये असतील कुमार आणि त्याला तितकीच चांगली साथ चेतन पाटील यांची भेटते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणखीन 200 रुपये विनोद भगत यांच्या मार्फत आणि या षटकाराने धावसंख्या झाली ती 55 धावा. अभिनंदन आर के मोरवा संघ 55 धावा झाल्याबद्दल. शेवटचा चेंडू असेल, शेवटचा षटकार, शेवटची ओव्हर सुरू आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि शेवटची ओव्हर सुरू आहे. मेगा फायनल सुरू आहे.
नक्कीच चांगला प्रयत्न होता गडी बाद करण्याचा. जागावर थांबले चेतन. चेंडू लागतोय बॅट मध्ये पण मागे चेंडू जातो. जास्त धावा मिळणार नाही, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 56 धावा झालेल्या आहेत आणि 57 धावांचं आव्हान येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 5 ओव्हरमध्ये करायच्यात पूर्ण त्या ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला. आर के संघाने 3 चौकार आणि 2 षटकारच्या साहाय्याने ह्या धावा बनवल्या. 56 धावा झालेल्या आहेत आणि 57 धावांचं आव्हान ओम ब्रह्मदेव गोडदेव संघासमोर ठेवलेलं आहे. नक्कीच आपण विशेष सन्मान करतोय अशोकजी पाटील साहेब यांचा. जयधारे मुर्दा मास्टरचे अध्यक्ष केसरजी भोईर, आमच्या आगरी कोळी समाज संस्थेचे उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते कॅमेरामॅन अशोक पाटील साहेबांचा देखील सत्कार, माहिती शाळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन एक सन्मान करतो आम्ही. आणि नक्कीच आमच्या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना एक सन्मान चिन्ह देतोय. धन्यवाद अशोक पाटील साहेब, धन्यवाद. मुर्दा मास्टर लक्ष द्या, यंग आणि मास्टर्स जेव्हा सामना संपेल तर जिथे जिथे सर्व खुर्च्या आहेत त्या सर्व खुर्च्या घेऊन तर एकत्र जमा करा आणि सर्वांनी स्टेज समोर या ही मॅच संपल्यानंतर. अशी सूचना कैलास मात्र्यांनी. नाही अभी नाही. 56 धावा करतोय आर के क्रीडा मंडळ मोरवा आणि 57 धावांचं आव्हान ओम ब्रह्मदेव गोडदेव. तर संघाला धावा बनवायच्या आहेत. नक्कीच आपण अंतिम सामना बघतोय आणि ऐकूया येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये भरत राहू त्यांना. नक्कीच कल्पेश पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचे देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या आमच्या स्पर्धेमध्ये. आपली कल्पेश बलवंत पाटील एक समाजसेवक आहेत, त्यांना देखील विनंती करतो आपण मंचावर बसायचं आहे. थँक्यू यमू. खूप चांगली मॅच मित्रांनो ही देखील पाहायला मिळेल. मग तर कालचा दिवस आठवा जो सामना होता पेनकरपडा वर्सेस आर के मोरवा. मला वाटतं 66 धावांचं टार्गेट हे सेट केलं होतं आर के मोरवा या टीमनं. सन्माननीय कल्पेश बलवंत पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जय धारावी मुर्दा मास्टर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं कल्पेशजी आपलं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. तुम्ही आमच्या या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली आणि या स्पर्धेला तुम्ही सहकार्याचा हात दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. 66 धावा आपण कालच्या मॅचमध्ये पाहिल्या होत्या सेमीफायनल मॅचमध्ये. आणि आता आपण पाहतोय तर आर के मोरवा टीम समोर आर के मोरवा टीमनं गोडदेव टीम समोर धावसंख्या बनवल्या 57 आणि 57 धावसंख्या म्हटलं तर नेहमीच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं 57 नाही आहे 57 धावसंख्या आहे. 57 नाही तर 57 धावसंख्या आहे ही 57. हेमंत भगत यांच्याकडून पारितोषिक आले. मेघनाथ हेमंत
हरेश, मेघनाथ, हरेश आणि हेमंत राऊत या तिघांनी जर कॅच पकडले तर विनोद भगत विनोद भगत यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपये देण्यात आलेले आहेत. मॅच ऑन ईस्ट आणि वेस्टचे आपण मुकाबले पाहिले, मॅचेस पाहिले, मात्र त्यावेळेस ईस्टवर नक्कीच वेस्टवर ईस्ट भारी पडलाय. आता मात्र ही मॅच देखील ईस्ट अँड वेस्ट आहे. मात्र इथे कोण जिंकणार? महत्वपूर्ण मॅच. चॅम्पियन, नवा चॅम्पियन मुर्धाच्या स्पर्धेमधला कोण बनणार? आर के मोरवा की ओम ब्रह्मदेव गोडदेव? चला मॅच ऑन करूया आपण. थोडंसं मनोरंजन देखील व्हायला हवं आणि ही मॅच रफ अँड बघा. राईचे प्रेक्षक वर्ग देखील या ठिकाणी बहुतांश प्रमाणात आहेत. आर के मोरवा जे लाईव्ह टेलिकास्ट प्रेक्षक कालच्या दिवसामध्ये होते थेट आज मैदानात उतरले आहेत. मॅच बघायची आहे, आमच्या संघाला जिंकताना बघायचं आहे. त्या ठिकाणी गोडदेवरून देखील काही लोक आलेत. भले एका साईडला ट्रॅफिक जाम आहे, मात्र ते ट्रॅफिक क्लिअर करून गोडदेवचे प्रेक्षक वर्ग देखील जवळजवळ म्हणायचं गेलं तर स्टेशनवर अंडरग्राऊंड मधून आलेत. म्हणून तर पोहोचले आहेत. आम्हाला देखील आमच्या टीमला चॅम्पियन बनताना पाहिजे. खूप चांगले मॅच होणार आहेत, काही शंका नाहीये. आर के मोरवा वर्सेस ओम ब्रह्मदेव गोडदेव. चला मॅच सुरू करा प्लीज, विनंती करतोय. 5 ओव्हरची मॅच. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले आहे. सामना सुरू करावा प्लीज. एक बदल केलाय. जयेश पाटील टीम व्हाईस कॅप्टन आर के मोरवा. काल त्यांना दुखापत झाली, त्यामुळे आज ते टीम मध्ये नाही आहेत. त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मात्रे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एक बदल त्यांनी केले, त्याप्रमाणे एक बदल गोडदेव टीमने देखील केलाय. मॅच ऑन. दोघांना देवी शुभेच्छा. टार्गेट आहे 57. समोर आहे खेळाडू चित्तरंजन. तर सर्वांनी आवर्जून म्हणा गणपती बाप्पा मोरया. आणि ते कॅच ड्रॉप झालाय. संधी होती रनआउटची, कॅचची देखील संधी होती, संधी गमावलाय. नितेशनं प्रयत्न केला होता, मात्र हातातून तो कॅच आहे तो निसटला गेला. चित्तरंजन यांना संधी मिळते पुन्हा खेळण्याची. अकाउंट ओपन झालंय, खातं उघडलं गेलंय. ओमब्रह्मदेव गोडदेव या टीमचा संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स ओमब्रह्मदेव गोडदेव टीमने केलाय. जी त्यांची खरी ताकद आहे गोलंदाजी, त्या गोलंदाजीच्या जोरावर अगदी संपूर्ण धावा त्यांनी डिफेन्स केलेत. 47 धावा, 48 धावा या त्यांनी धावा डिफेन्स केलेत. लक्षात ठेवा ओमब्रह्मदेव गोडदेव टीमनं. मात्र कालची मॅच कशा प्रकारे नशीब उघडलं होतं आर के मोरवा टीमचं. तो शेवटचा चेंडू गोल्डन षटकार आणि तिथून मात्र संघ जो पुढे आला तर पुन्हा मागे वळून पाहिलं नव्हतं आर के मोरवा टीमनं. शॉर्ट बॉल क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट डीपला मेघनाथ चेंडूला उचलतोय. थ्रो स्ट्राईक एंडला जाईपर्यंत 2 धावा. मॅच रंगणार यात काही शंका नाहीये. फायनल मॅच आहे ही. हा जो चान्स आता मिळतोय मित्रांनो या दोन्ही टीमला, हा चान्स बघा खूप महत्वपूर्ण आहे. धावा झाले ते 3. ऑन साइडला जोरकस फटका आहे. अराउंड द कार्पेट एक लॉफ्टेड स्ट्रोक खेळ आहे. मिड विकेट रिझन मध्ये चांगलं शत्रक्षण मंगेश कडून केलं गेलं आहे. 2 धावेचा प्रयत्न आणि बॅटर सेफ आहे. मात्र पंच तिसऱ्या पंचांच्या दिशेने गेलेत.
चला नॉट आउट आहे. धावा संख्या झाली ती 5. क्रॉस बॅटर स्ट्रोक व्ही अँगल मध्ये स्ट्रोक खेळायचा. बघा आपण जर पाहिलं तर जो मागचा पाय जो आहे निलेशचा तो ऑफ स्टंपच्या बाहेर गेला होता आणि जो पुढचा पाय जो आहे तो जवळपास लेग स्टंपच्या थोडासा क्रॉस म्हणजे जवळपास तो व्ही अँगल म्हणजे ज्या दिशेने वारे वाहत आहेत या मैदानावर त्या दिशेने हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता निलेश पाटलांचा. खूप चांगला खेळाडू आहे ओमरामध्ये घोडदेव या टीमचा. अनेक पारितोषिक उत्कृष्ट फलंदाज मालिकावीर अशी पारितोषिक निलेश पाटील यांच्या नावावर आहेत 40+ क्रिकेटमध्ये. धावा संख्या झाल्या ती 6. तर एका साईडला नरेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 5 ओव्हरची मॅच. या सीझन मधील आपण पहिली मॅच पाहतोय जी 5 ओव्हरची होते. ग्रँड फिनाले मॅच. समोरच्या दिशेनं ऑन ड्राईव्ह केलंय. इथे संधी आहे रनआउट करण्याची आणि त्या संधीचं केलंय सोनं. चित्तरंजन या ठिकाणी बाद. पहिला धक्का उमरामध्ये गोडदेव टीमला. चित्तरंजन बॅक टू द पॅव्हलियन आउट. मिन्नात थँक्यू. बघूया महेंद्र पाटील कुठली गाडी घेऊन आलेत कारण डीजे म्हणतो की BMW घेऊन आलाय. मात्र काय तशी बॅटिंग त्या ठिकाणी करणार का महेंद्र पाटील. तो वेग महेंद्र पाटील पकडणार का मैदानाच्या आतमध्ये. वेळ बघा वेळेकडे लक्ष द्या. 5-5 ओव्हरच्या मॅचेस या कारणासाठी 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं क्लिअर करायचे आहेत. फुल टॉस आणि या फुल टॉसला केलाय फुल टोल वसूल. बघा जेल होऊ शकला असता. दोन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले आणि या ठिकाणी चेंडू मात्र निघून गेला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा मिळतोय चौकार. थँक्यू डीजे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटात टाकायचे आहेत. अन्यथा तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. याकडे लक्ष द्या. 5:19 मिनिटांनी पहिला चेंडू पडला गेला होता याची नोंद इथे करण्यात आली आहे. त्याच्यामुळे प्लीज वेळेकडे लक्ष द्या. धावा संख्या झाली ती 11. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या या पॉवरफुल षटकाचा वापर केला गोडदेव टीमनं. 11 धावा बनवल्या. टार्गेट समोर आहे गोडदेव या टीमच्या. ते तब्बल 57 धावेचं आणि मी म्हटलं की 57 नाही तर 57 धावसंख्या आहे ही. मग ते 57 धावसंख्या कुठल्या टीमसाठी असेल ही. गोलंदाजी ट्रॅकवर 35 इयर ओल्ड. बघा 5:19ला पहिला चेंडू पडला होता. तुम्ही जर अधिक वेळ घेतला तर 4 षटकं 20 मिनिटात झाली नाही RK मोरवा तर तुमचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा येईल. या गोष्टीकडे लक्ष द्या. ग्रँड फिनाले मॅच आपण खेळतोय त्याच्यामुळे वेळ वाचवा. गोलंदाज 35 इयर ओल्ड मिस्टर नितेश. गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि ते नक्कीच लाईन खराब. डाऊन द ऑफ स्टंप. पंच वळतायत गुणेश मात्रे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावा झाल्यात त्या 12 आणि 5 षटकांचा सामना ज्यावेळेस असतोय त्यावेळेस नक्कीच एक चांगलं क्रिकेट हे तुम्हाला पाहायला मिळू शकेल. शॉर्ट बॉल बॅटचा टो आवाज तर अक्षरशः कॉमेंट्री बॉक्सपर्यंत पोहोचला होता. मात्र या ठिकाणी यष्टीरक्षक त्या ठिकाणी बीट झाला. मिस्टर चेतन पाटील. चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव. धावा झाल्या 13. पुढच्या मला वाटते रविवारी आगरी कोळी यंग क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केली आहे. नक्कीच खूप चांगली संकल्पना मी तर म्हणेल गोडदेवच्या गावातून
ही संकल्पना पुढे आली. अगोदर कैलास सर आपण ही संकल्पना राबवली होती. आगरी कोळी यंग क्रिकेट नारंगीच्या मैदानातून आपण ती सुरुवात केली होती. जवळपास मालवणीला देखील आपण ती स्पर्धा खेळली होतो आणि खूप चांगली नक्कीच संकल्पना गोडदेवची. आम्ही सर्व जे ऑर्गनायझर आहेत त्यांचं नक्कीच आभार व्यक्त करतोय. यावेळेस टोर्नामेंटचा चांगला वापर केला मेंढ्यानं. एक धाव इथे मिळेल आणि एका धावेने धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 14. आणि आज कुठेतरी बघा आगरी कोळी यंग क्रिकेट हे देखील आपल्याला पाहायला मिळते आणि ते देखील अशाच प्रकारे आहे. धावा झाल्यात 14 आणि 2 टुर्नामेंट मला त्यांचे झालेत आणि दोन्ही टुर्नामेंट राईने जिंकलेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू हाताळला गेलाय. नितेश वेगवान तेज तर्रार गोलंदाज म्हणून या गोलंदाजाची ख्याती आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये. धावा झाल्या 15. यंग क्रिकेट आगरी कोळी यातूनच 40+ जॉईन करतील यात काही शंका नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेनं अगदी सरळ खेळलाय. वाडिश लॉंगॉनवरून मंगेश पाटील वेगाने आले. चेंडूला उचललाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथे फक्त मिळणार सिंगल. 1 धाव. धावा झाल्यात त्या 16-16. लॉस ऑफ 1 विकेट ऑन बोर्ड. ओमरमध्ये गोडदेव टीम अजूनही जवळपास 41 धावांची गरज आहे विजयासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगली प्लेसमेंट आहे. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न कॉल केलाय. ताळमेळ चुकलाय त्या ठिकाणी. अगोदर यचचा कॉल होता त्यानंतर ऐन मोक्यावर ज्या ठिकाणी चेंडू थ्रो झाला त्या ठिकाणी नोचा कॉल झाला. एका बाजूने महेंद्र पाटील शूट झाले होते तर एका बाजूने निलेश कुठेतरी मात्र त्या ठिकाणी अडकला गेला. एक आणखीन मोठा धक्का गोडदेव टीमला बसतोय. फलंदाज बाद मिस्टर निलेश पाटील आउट. प्रचार जोरदार सुरू आहेत मात्र कुठलं सरकार मार्केट जाम करणार हे येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच स्पष्ट होईल. सध्याच्या घडीला आपण क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी या मॅचच्या दिशेने वळूया मित्रांनो. 17 धावा फळकावर लावल्या आहेत. पंच 1 चेंडू शिल्लक आहेत. अशोकराव सर 1 बॉल अजूनही बाकी आहे. पहिला चेंडू वाईट टाकला गेला होता नितेश यांचा. त्यानंतर सिंगल आला. दुसऱ्या चेंडूवर 2 आले. एक धाव आली. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आली. चौथ्या चेंडूवर 1 धाव आली आणि 5व्या चेंडूवर जवळपास 1 धाव येऊन रनआउट झालाय. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. आम्ही वेळ त्यांना सांगितलंय की 5:19 पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटं जर तशी 20 मिनिटं झाली की मात्र तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल आणि तो तुम्हाला किती महागात पडू शकेल आर के मोरवा याचा विचार करा. इतकंच म्हणणार मी. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. आपण ते अगोदर सूचना केल्यात त्यांना सर त्याच्यामुळे आता आपण फक्त बोलायचं काम करायचं. कट केले. 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न बघा. एक आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न होता की उजेडामध्ये बक्षीस समारंभ व्हायला हवा. हा आयोजकांचा प्रामाणिक प्रयत्न. त्याच कारणास्तव मात्र या ठिकाणी तुम्हाला वारंवार सूचना केल्या तर घाई करा घाई करा.
धावा झाल्यात त्या 19. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 38. 18 चेंडू 38 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. या क्षणी जर आपण विचार केला तर कोणत्या क्षणी मॅच टर्न होऊ शकतो. क्रिकेटचा खेळ आहे आणि वारे अजूनही वाहत आहेत. वारा जो आहे तो अजूनही मंदावला नाहीये. त्याच्यामध्ये मोठे फटके नक्कीच या ठिकाणी येऊ शकतील. मंगेशनं विकेट घेतली तर एस के जे इंटरनेट सेवा यांच्यातर्फे मंगेशला दिले जातील 500 रुपये. मला 500 म्हटलं, मी 500 बोललो. खूप चांगला फटका आहे. बॉडीला पूर्णतः स्विंग करून अगदी पॅडवरचा जो चेंडू आहे तो चांगल्या प्रकारे खेळलाय महेंद्र पाटील यानं. सिंगल की दोन धावा. धावा झाल्यात 21. 21. 38 धावा करायच्या आहेत. जर आपण विचार केला तर जवळजवळ आपण एक अंदाज बोलू शकतोय जवळजवळ 12-13 धावा या तुम्हाला पर ओव्हरमध्ये करायच्या आहेत. टाइमपास करू नका विनंती करतोय आपणास. ऑन साईडला फटका हवेत आहे मात्र नितेशनं फक्त वाट पाहिली 1 बाउंडची. पूर्ण कल्पना त्याला होती की मी जेलपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव मात्र या ठिकाणी पळून काढल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 23. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. मंगेश पाटील. हो चांगला चेंडू आहे. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणून खास करून 40+ क्रिकेटमध्ये या गोलंदाजाची ओळख आहे आणि यावेळेस तो यॉर्कर चेंडू आपण पाहिलाय मंगेशांचा. अगदी समोरच्या दिशेनं हा चेंडू खेळावा लागला महेंद्र पाटील यांना. खूप चांगला चेंडू मंगेशकडून हाताळला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मंगेश समोर आहेत महेंद्र पाटील. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळायचं होतं यावेळेस. कॉटन बॉल. खूप चांगला कॅच टिपलाय आणि या ठिकाणी अकाउंटमध्ये 500 रुपये देखील मंगेशच्या जवळ आणि प्लस या ठिकाणी विकेट डाऊन. गोरदेव टीम मिस्टर महेंद्र पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आउट. मराठी चित्रपट सृष्टीने नक्कीच बनवला आहे आणि खास करून तो शाळेवर चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये एक विषय आहे बघा आगरी भाषा. आपली क्रांती ज्योती विद्यालय त्याच्यामध्ये आगरी भाषेला देखील प्राधान्य दिले आहे. त्याच चित्रपटात आगरी भाषेला देखील प्राधान्य त्या मुलाने स्पष्टपणे म्हटलं की मी आगरी भाषा बोलत होतो आमच्या शाळेमध्ये, पण सरांनी मला कधी म्हटलं नाही की तू आगरी भाषा बोलू नको. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावा 23. नितीन नाईक यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटची एज दागून चेंडू जवळ जवळ लॉंग लेग डीपला निघून जातो. 1 धाव झाले. चेंडू शोधतो यष्टीरक्षक आणि या काळावधीत या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट केल्या. मिसफील्ड झाल्या. बॅकअप नाहीये. 3 झाले आहेत. चौथ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातो. विकेट कुणाची या ठिकाणी परतावं लागेल नितीन नाईकला. चौथ्याचा प्रयत्न फसलाय. नितीन नाईक मात्र डगआउट मध्ये येऊन बसलाय. आउट. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. डॉक्टर दक्ष जितेंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आज नक्कीच त्यांना सन्मानित केलं जाईल. आज खरोखरच या ठिकाणी आपल्या आगरी समाजासाठी दक्षानं खूप मोठं काम केलं आहे. त्या आपल्या समाजाच्या डॉक्टर आहेत आणि आपल्या समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या समाजाची व्यक्ती जर पुढे जात असेल, आपल्या समाजाच्या व्यक्तीने एखादी पदवी जर बहाल केली असेल तर ती आपल्या समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. धावा झाल्या त्या 26.
यावेळेस पुन्हा एकदा एक चांगली लाईन त्यांनी लेंथ. यावेळेस शेवटचा चेंडू येतो तो म्हणजेच निर्धाव एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा फळकावर लावले आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमनं. त्या 26 येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. पुन्हा एकदा तेच समीकरण समोर. 12 चेंडू 31 धावा. थँक्यू. हवा तर आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र या मैदानात कुठल्या बॅटरची हवा चालणार. सध्याच्या घडीला 12 चेंडूमध्ये जवळजवळ 31 धावा बनवायच्या आहेत आणि हातामध्ये आहेत आर के मोरवा टीमच्या 3 मिनिटं. 3 मिनिटात हे षटक क्लिअर केलं नाही आर के मोरवा टीमनं तर एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल. शॉर्ट बॉल होता, क्रॉस बॅटेस तो खेळायचा होता. यस सर. धावा झाल्या त्या 27. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. आडव्या बॅटचा फटका यूज केला जातोय वारंवार. कारण जर आपण पाहिलं डावकुऱ्या त्याचा खेळाडू आहे आणि डावकुऱ्या त्याच्या खेळाडूसाठी बाउंड्री लाईन जी आहे ती जवळजवळ काही यार्ड जवळ आहे आणि त्याच जवळजवळ म्हणायचं गेलं तर स्क्वेअर लॅक रिझनमध्ये वारंवार खेळण्याचा प्रयत्न होतो पंकज यांचा. धावा झाल्या ते 28. 29 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक आहेत 10. यावेळेस हा मात्र चेंडू बाउंड्री लाईन बाहेर. मिड विकेटच्या दिशेनं खणखणीत षटकार. थँक्यू. राडा होणार, राडा व्हायला सुरुवात झाली मुर्द्याच्या या मैदानावर. भावेशनं आपले हात खोललेत. खरं अर्थानं म्हणायचं गेलं अशा फटक्यांची गरज होती ओम ब्रह्मदेव गोडदेव या टीमला. राईच्या अगेन्स्ट देखील 3 षटकार ठोकले होते याच भावेश पाटीलनं. मुर्द्याच्या अगेन्स्ट 1 षटकार आणि आता आर के मोरव्याच्या अगेन्स्ट 1 षटकार. यावेळेस इनसाइड आउट फटका खेळला गेलाय. लॉंग ऑफ डीप लाफ फिल्डर आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळणार. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 35. अजूनही जवळजवळ 22 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत ते 8. 8 चेंडू 22 धावा. बघा हे जर अगोदर तुम्ही केले असते तर नक्कीच खूप कामी पडलं असतं. जवळपास 7 ते 8 मिनिटं राहू शकली असती. मात्र होईल षटक मला वाटतं क्लिअर होईल यात काही शंका नाही आहे. अगदी वेळेवर. यावेळेस फटका चांगला आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर 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 नरेश म्हात्रे. त्याला टिपलाय झेल. संपलाय खेळ. पंकज पाटील यांचा आउट. थँक्यू डीजे. आता 7 चेंडू मध्ये ज्या 22 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत गोडदेव टीम त्या धावा तुम्हाला कंपल्सरी बनवायच्या आहेत. कारण 1 विकेट तुमची एक्स्ट्रा गेली आहे त्याच्यामुळे आता या 22 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील. टीम गोडदेव 7 चेंडू 22 धावा. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. इथून एखादा मोठा फटका मॅच मध्ये वापसी. इथून डॉट बॉल प्रेशर वाढेल. ओ
काय झालंय त्या ठिकाणी, फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूवर देखील त्या ठिकाणी कुमारनं काढले विकेट. वेल डन कुमार. याच मैदानावर याच स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर हा किताब उचलला होता याच कुमार गोलंदाजानं, आणि यावेळेस देखील चांगली गोलंदाजी. वेल डन कुमार. विकेट डाऊन, आउट. थँक्यू. तो पत्ता करतोय गुल. पॉवरफुल. खरोखरच काय विकेट. अगदी क्लिंग बॉल दांडी गुल केले. एक महत्वपूर्ण विकेट. 6 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय आणि 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत 22. गोलंदाजी ट्रॅकवर अनिल पाटील. आवर्जून नक्कीच आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून आवर्जून एक नम्र विनंती असेल, जे लाईव्ह टेलिकास्ट पाहतात ते देखील आणि या ठिकाणी जे दाखल झाले त्या सर्व खेळाडूंना, त्या सर्व परीक्षकांना माझ्याकडून एक नम्र विनंती असेल. कारण बघा, विद्या K2K हे जे यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आपल्या भूमिपुत्राचं चॅनल आहे सव विद्या अनिल पाटील. M2 केक शॉपच्या मालक अनिल पाटील आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, यांच्या सौभाग्यवती त्यांचा केक शॉप आहे आणि त्यांचं विद्या K2K हे यूट्यूब चॅनल आहे. मित्रांनो, ते चॅनल सबस्क्राईब करा. अलग अलग व्हरायटी या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला केकच्या पाहायला मिळतील. प्लस एक चांगली क्वालिटी, एक चांगली क्वांटिटी आणि प्लस एक चांगली चव हे तुम्हाला नक्कीच त्या केकमध्ये मिळणार, यात काही शंका नाही. कारण काल देखील आम्ही तो केक या ठिकाणी मागवला होता आणि खूप चांगला केक होता. M2 केक शॉप. म्हणून मी माझ्याकडून विनंती असेल की विद्या K2K या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ऑन साइडला पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच संपली नाहीये. अनिल पाटीलच्या अगेन्स्ट हा पहिला खणखणीत षटकार. अब आएगा मजा, अब आएगा टेंशन. ऐसा वैसा टेंशन नहीं, आप बड़ा वाला टेंशन. हा षटकार नाहीये, हा आघात आहे. आघात RK मोरवा टीमवर केलेला आघात आहे. भावेश पाटील टीम कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतःच जहाज वाचवायचंय, या बुडणाऱ्या जहाजाला किनाऱ्यापर्यंत न्यायचंय आणि त्यासाठी मात्र त्यांचा कॅप्टन त्या ठिकाणी तत्पर आहे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय मिस्टर भावेश पाटील. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. 16 धावा बनवायचे आहेत उर्वरित 5 चेंडूमध्ये. फुल टॉस मिस केलाय. फुल टॉस आणि या ठिकाणी क्लिंग बोल्ड. एक तेरी तू एक मेरी. अनिल पाटीलनं टिपलाय. भावेश पाटीलचा विकेट आउट. थँक्यू. बघा, आणि कदाचित वहिनी जे केक बनवतात त्याच्यातला काही नक्कीच केक अनिल पाटील यांना चाकण्यासाठी देत, चवीसाठी देत असतील. आतापर्यंत 7 विकेट डाऊन. धावा संख्या आहे फळकावर ती म्हणजे 41. उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. धावा करायच्या आहेत त्या 16. बघा मित्रांनो, नक्कीच मी वारंवार हेच म्हणतोय, विद्या K2K या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही लाईव्ह टेलिकास्टवर देखील ते यूट्यूब चॅनल पाहू शकाल. आपल्या भूमिकन्याचं हे चॅनल आहे आणि खरोखर बघा, अनेक केक शॉप आहेत. माझं एक प्रामाणिकपणे मत आहे, आपण अनेक केक शॉपमधून केक विकत घेतोय, तर आपण आपल्या भूमिपुत्राकडून केक विकत का घेत नाही? आपल्या भूमिपुत्राला पुढे करा, आपल्या भूमिपुत्राला पुढे आणण्याचं काम करा. त्या कारणास्तव मी इतकंच विनंती करेन या पूर्ण राई मोरवा मुर्दा या गावकऱ्यांना की जर तुमचा वाढदिवस असेल, जर तुमची ॲनिव्हर्सरी असेल किंवा एखाद्या फंक्शन निमित्तानं तुम्हाला जर केक हवा असेल तर तुम्ही M2 केक शॉपला भेट द्या. धावा झाल्यात त्या 41. 16 धावा करायचे. चेंडू शिल्लक आहे 3. षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक राकेश पाटील कडून आलंय. मनेदा तुझ्यासाठी. ऑफ साइडला कट केलंय, हवेत खेळला गेलाय. डिक्लेअर झोन. मनेदा चान्स आहे अजून. डिक्लेअर मध्ये गेला. एक षटकार ठोकायचा आहे. अनिल पाटील, एक राकेश पाटील, व्हाईस कॅप्टन राई, नाही माजी कॅप्टन राई. षटकार ठोका. 1000 रुपये घ्या मनेदा.
सर्व मुर्धा आजी माजी खेळाडू स्टेज समोर यायचे आहे. क्रॉस बॅटेड स्टोक. एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न. ए नको रे विकेट घेऊ. चला विकेट घेतले. चंदू जायचंय आपण. नाही घेतली का? ओके नाही घेतली. चल म्हणता चान्स आहे. म्हणता ठोक षटकार 1000 राकेशच्या खात्यातून जातील. ठोक म्हणता. ठोक रे. सिंगल. अभिनंदन आर के मोरवा एक नवा विजेता. एक या पर्वाचा मुर्द्याच्या स्पर्धेचा आर के मोरवा.